कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. मैत्रेय मुनी विदुरास सृष्टीचा विस्तार कसा झाला हे सांगत आहेत. त्या अंतर्गत जेव्हा विदुर मैत्रेय मुनीस विचारतात, विश्वरचेत्या ब्रह्मदेवाने आपल्या कोणत्या मुखातून कोणते वेद आणि कोणत्या वस्तू निर्माण केल्या, त्याचेच उत्तर म्हणून ब्रह्मदेवाच्या कोणत्या मुखातून कोणती 2 यज्ञे निर्माण झाली हे मैत्रेय मुनी सांगत आहेत. षोडशीव उक्त पूर्वमुखातून, चयनव अग्निष्टोम दक्षिणमुखातून, आप्तोर्यामव अतिरात्र पश्चिममुखातून, उत्तरमुखातून वाजपेय व गोसव यज्ञे निर्मिली. विद्या, दान, तप व सत्य हे धर्माचे 4 पाय 4 आश्रमाच्या आचरणासह याच क्रमाने प्रगटले. 4 वृत्ती प्रत्येक वर्णाश्रमाच्या, तसेच विद्या व्याहृती 4 वर्णाश्रमाच्या प्रगटल्या 4 मुखातून ब्रह्मदेवाच्या कोणत्या त्या सांगेन आता. सावित्र, प्रजापत्य, ब्राह्म, बृहत या वृत्ती आहेत ब्रह्मचारी आश्रमात. वार्ता, संचय, शालीन, शिलोंछ या वृत्ती आहेत गृहस्थाश्रमात. वैखानस, वालखिल्य, औदंबर, फेनप या वृत्ती आहेत वानप्रस्थाश्रमात. कुटीचक, बहुदक, हंस, परमहंस या वृत्ती आहेत संन्यासाश्रमात. 4 विद्या अन्वीक्षिकी, त्रयी, वार्ता, दंडनीती. ब्रह्मदेवाच्या 4 मुखातून 4 व्याहृती, तसेच हृदयाकाशातून त्यांच्या ओंकारध्वनी प्रगट झाला. ब्रह्मदेवाच्या कोणत्या अंगातून कोणती सप्तछंद प्रगटती ते सांगतो मी तुम्हा प्रती, ऐकावे लक्ष देऊनी. उष्णिक रोमांपासून, गायत्री त्वचेपासून, त्रिष्टुप मांसापासून, स्नायूंपासून अनुष्टुप, जगती हाडापासून, पंक्ती मज्जांपासून, बृहती प्राणांपासून ऐसी सप्तछंदाची होते निर्मिती. ब्रह्मदेवाचा जीव स्पर्शवर्ण, क पासून म पर्यंतच्या 5 वर्गातील वर्ण, त्यांचा देह आकारादी स्वरवर्ण, जे अ आ इ इत्यादी स्वर. ब्रह्मदेवाची इंद्रिये श श स ह आदी उष्मवर्णे, य र ल व आदी अंतस्थवर्णे ब्रह्मदेवाचे बल. षड्ज, ऋषभ, गांधार, मध्यम, पंचम, निषाद व धैवत हे गायनशास्त्रातील स्वर 7 हे उत्पन्न होती ब्रह्मदेवाच्या क्रीडेत. ऐसे ब्रह्मदेव असती शब्द ब्रह्म, नाद ब्रह्म. ऐसे ब्रह्मदेवाचे शब्द ब्रह्म स्वरूप आहेत, जे वाणी रूपाने असती व्यक्त आणि ओंकार रूपाने अव्यक्त. तसेच त्यांच्याही पलीकडे सर्वत्र परिपूर्ण परब्रह्म. अनेक प्रकारच्या शक्तींनी होऊन विकसित, इंद्र आदीच्या रूपाने भासत, नाना प्रकाराने विश्वनिर्मितीच्या प्रक्रियेत कर्तव्यमग्न असती. धुके बनलेले पूर्वीचे कामासक्त शरीर सोडून ब्रह्मदेव दुसरे शरीर धारण करून केला विचार गहन विश्वविस्तार करण्याचा. मरीची आदी महान शक्तिशाली ऋषींकडून विश्वविस्तार झाला नाही हे पाहून ब्रह्मदेव चिंतित झाले मनोमन. म्हणती, अहो मोठे आश्चर्यच हे. दैव विघ्न आणती या कार्यात, ब्रह्मदेवास ऐसे वाटत. ऐसा विचार करीत असता अकस्मात त्यांच्या शरीराचे 2 भाग झाले. क हे नाव ब्रह्मदेवास विभक्त झाल्याने काय म्हणती त्यांच्या शरीरास. त्या 2 भागापासून निर्माण झाली त्यावेळेस स्त्री पुरुषाची एक जोडी. त्या स्त्री पुरुषाच्या जोडीत सम्राट स्वयंभूव मनू पुरुष रूपात, अन त्या महात्म्याची महाराणी शतरूपा स्त्री रूपात प्रगट झाल्या. तेव्हापासून मैथुनानं प्रजेची वाढ होऊन स्वयंभूव मनू व शतरूपापासून 5 अपत्ये झाली. उत्तानपाद व प्रियव्रत हे त्या अपत्यातील 2 पुत्र, तसेच 3 कन्या त्या अपत्यात
आकुती देवहूती व प्रसूती. मनूने आकुती दिली रुचीला, देवहूती दिली कर्दमाला, अन प्रसूती दिली दक्षाला. त्यांच्या संततीने सर्व जग भरले. भगवंताचा वराह अवतार, त्याची कथा सविस्तर, आणि या अवताराचा तत्वविचार सांगेन तुम्हास पुढल्या अध्यायात. पारमहंस्यां संहितायां तृतीय स्कंधे द्वादशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरि ओम तत्सत्.